हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे तर आज ना आम्ही करणार आहे कमी किमतीमध्ये जास्त असे उडदाचे पापड. आता ते कसे करायचे आहेत ना, तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्या अगोदर बघा, हे आमचं कसं चाललंय सकाळ सकाळचं काम. अंघोळ वगैरे करून निवांत ऑफरमध्ये बसायचं. आता आजी लागली कपडे धुवायला, म्हणजे आत्ती लागली कपडे धुवायला. आता तिचे कपडे झाले की मग तिला ह्याला घेऊन ती बाहेर जाते. ह्याला सायकलमध्ये बसवते आणि गोल 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 जाऊन जाळ्यापासून फोडणं वगैरे येते. आणि मग ते सगळं राऊंड वगैरे झाले, मग ह्याला झोप येते. मग आम्ही आज जाऊन झोपतो. तोपर्यंत काय आम्हाला काम सुचून पण देत नाही. आणि आज काही मामा नाहीत, मामा बाहेर जाणार आहेत. एका गावाला श्राद्ध आहे ना, तर तिकडे जाणार आहेत ते. मग आज आम्ही दोघेच आहे. मग पटपट कामं वगैरे करून ना सगळं आवरून घ्यायचं आहे आणि उडदाचे पापड करायचे. आता ते कसे केलेत मी सांगते तुम्हाला. तर आमच्या इकडे रेडीमेड जर पीठ घ्यायचं म्हणलं उडदाचं पीठ, तर त्याच्यासाठी ना 300 रुपये घालवावे लागतात. आता प्रत्येकाच्या तिकडं रेट कसा असेल तसा, पण आमच्या इकडे तर 300 रुपये घालवावं लागणार. आणि मागच्या म्हणजे 1-2 वर्षापूर्वीपासून काय करतोय की उडदाची डाळ आणतो आणि त्याच्यामध्ये ना उडदाचा जो पापड मसाला असतो की नाही, उडीद पापड मसाला, तर तो आणायचा 50 रुपयाचा. आणि तो आणल्यानंतर ना त्याच्यात मिक्स करून मग मीठ वगैरे ना घालून ना मग ते मळून घ्यायचं छानपैकी. म्हणजे आता डाळ किती कशी किलो आहे, 140 रुपये किलो आहे. आणि 50 रुपये आपलं पकडा, 50 रुपये आपलं पापड मसाला धरा. आणि पापड मसाला आणि प्लस आपलं जे डाळ वगैरे करायचे ना, तर ते दळण करण्यासाठी एक 5 रुपये धरा. आणि उरलेलं जे 15 रुपये किंवा काय असेल ते म्हणा, तर त्याचं थोडंसं ना मुगाची डाळ घालायची. 1 किलोच्या ह्याला ना पावशेरभर मुगाची डाळ घालायची, म्हणजे त्याला पिवळसरपणा थोडासा येतो त्या ह्यानं. तर मग ते तसं करायचं. तर ना असं केल्यामुळे पण काय होतं माहिती आहे का, तर आपल्याला कमी किमतीमध्ये जास्त पापडसुद्धा बघायला भेटणार आहेत. कारण की नाही, आपण जे विकतचं पीठ आणतो ना त्याच्यामध्ये तेवढेच मोजकेच आपल्याला ते पापड करून भेटतात. म्हणजे आपण पापड मोजकेच घरी करतो. पण जर असं केलं ना, तर आपले 4 पैसेसुद्धा वाचतील आणि आपले पापडसुद्धा जास्त होऊन जातील. आता ही ट्रिक तुम्हाला माहीत होती की नाही? माहीत होती, मला तर काही माहीत नाही. पण आम्ही ही एक 2-4 वर्षापासूनच करायला लागलो ही पण. आणि आता डाळ पण विकत आणायची, त्यापेक्षा मामा म्हणतात मी आपल्याच शेतामध्ये की नाही डाळ म्हणजे जे उडीद आहे ना, उडीद लावतो, म्हणजे पुढल्या वर्षी तुम्हाला उपयोग येईल. म्हटलं ठीक आहे, तसं केलं तर एकच नंबर. कारण की नाही, आम्हाला पण उपयोग येणार आहे पुढं. तर हे बघा, हे आमचं खेळणं कसं चालू आहे. तर हॉलमधनं आता किचनमध्ये आले. आता हे असं चालू राहणार आहे. तर मला करायचं आहे आता नाश्ता, आणि बाकीचं काय आमच्या दोघीचं जेवण आहे आज. तर चला, पापड किती होते ते सुद्धा मी क्वांटिटी तुम्हाला सांगणार आहे किती होते ते. आणि त्याने मग तुम्ही नंतर विचार करा की तुम्ही कशाचे पापड करणार, विकत आणून करणार की असं. हे बघा, करा मग, विकत आणून करणार की असं मग डाळ आणून ते दळून वगैरे करणार. तर ते तुम्हाला उपयोगी जास्त पडते की हे पडते, आपण आज बघूयात. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आजचा आपला. तर इथं आमचं करायचं चालू आहेत पापड. आणि हातावर उठून बसलाय मध्ये काम करू लागायला. कृष्णा हो. पापड भाजून खायला. आता हे सगळे एवढं आमचं पापड करून झालेलं आहे ते. तर मग की नाही, विषय काय झाला की आपला विषय चाललेला होता डाळी की नाही. 174 पापड करून झालेले आहेत. आता 1 किलो डाळीमध्ये, म्हणजे 1 किलो डाळ घेतली उडदाची आणि त्यामध्ये पावशर मुगाची डाळ टाकली. 1 किलो
उडदाची डाळ घेतली आणि त्यामध्ये पावशेर मुगाची डाळ टाकली आणि ते सगळं पीठ गिरणीला बारीक केलं. म्हणजे जे सगळी डाळ होती ना ती गिरणीला बारीक केली आणि त्यामध्ये जो मसाला असतो ना, उडीद पापडाचा जो मसाला असतो ना, तो बाजारमधून आणला 50 रुपयाला. आणि नंतर मग त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून मग ते मळून घेतलं. सकाळी 4:30 वाजता घेतलेलं होतं तिनं. त्यामुळे मला तर तो काही व्हिडिओ करता आला नाही. मग मी त्याच्या पुढची सगळी प्रक्रिया तुम्हाला सांगितली आणि जे होतं, जे बाकीचं सगळं आहे ते काही तुम्हाला माहीतच आहे. आणि जे मळणं वगैरे ते काय तुम्हाला माहीतच आहे, कसं वगैरे त्याचं स्ट्रक्चर ठेवायचं. तर मग ते सगळं होतं. आणि आता कृष्णा लागलाय वरडायला इकडं. तर मग बघा 300 रुपयाचं आपण पॅकेट आणतो, तर त्याच्यामध्ये 300 किंवा 250 रुपयाचं आपण एक पॅकेट आणतो. पण त्यामध्ये एवढं काहीच होत नाही आपल्याकडनं, कारण की पापड एवढे होत नाहीत. पण आपण बघा घरगुती ह्याच्यातनं आपण इतके सारे पापड करून घेतले. म्हणजे आहे ना, थोडक्यात पैसे वाचवा आणि जास्त क्वांटिटीमध्ये पापड करून घ्या घरगुती. म्हणजे ते परवडते. आता हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय, की बाबा ना आम्ही जे करतोय ना, तर ते तुम्हाला पण पटलं तर ते तुम्ही करा, असं त्याच्यासाठी ते होतं. तर मग पापड तर करून झालेले आहेत. आता आत्ती गेल्यावरती आणि ह्याला थांबवलं इथं. आता हा बघा इतकं इकडं वगैरे तिकडं चालू आहे. गाडीमध्ये बसवलं तर तो काय बसला नाही व्यवस्थित. एक बसला, एक 15-20 मिनिटच तेवढा बसला, परत काय बसलाच नाही. आणि मग आता त्याला आता झोपवायचं चालू आहे, कारण की नाही उठलंय 3 वाजता आणि आत्ता वाजले 4:30 पावणे 5 झालेत. आता त्याला झोपवायचं, कारण त्याला झोप यायला लागले, त्यामुळे लागलाय तो वरडायला. आणि चला आता इथून पुढचा व्हिडिओ काय असेल, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर तुम्हाला डिटेल आणि जर काही ह्याच्यामध्ये शंका जर असेल का नाही, किंवा घरगुती डाळीमध्ये जे उडदाचे डाळीमध्ये जे पापड करतो ना आपण, तर ज्यामध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा जर काही प्रश्न असेल, तर तुम्ही मला ना कमेंटमध्ये सांगा. तुम्ही काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो, तर तो आपण नक्की सॉल्व्ह करूया. आणि खरंच म्हणजे जे बाहेरचं आपण विकत आणतो ना, त्याच्यापेक्षा हे आपल्याला बरं आहे, कारण की जास्त क्वांटिटीमध्ये कमी पैशामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये आपण पापड करू शकतोय घरगुती. आणि घरच्या डाळीचं जर तुमच्याकडे जर घरगुती जर डाळ असेल का नाही, तर मग काही विषयच नाही. म्हणजे घरगुती जर उडीद असेल तुमच्याकडे, तर मग काही विषयच नाही. त्या फक्त तुम्ही बाहेरून जाऊन मसाला बाजारमधून आणायला लागेल आणि दळण करून तुम्ही घरगुती करू शकता. चला आता उन्हाळ्याचं तर करून झालं, पण आता बाकीचं घरातलं पण बघितलं पाहिजे. शाई साठवलेली होती का तर तूप करण्यासाठी. तर मग मी काय करते, आता एकदम जेवढा गॅस जायचा आहे तेवढं जाणारच आहे. मग एकदमच शाई चांगली साठवते. शाई कमी साठवली आणि तूप लगेचच केलं तरी गॅस तेवढाच जाणार आहे. आणि जास्त शाई साठवली आणि तूप केलं तरी गॅस तेवढाच जाणार आहे. म्हणून काय करते, जास्त क्वांटिटीमध्ये शाई साठवते आणि नंतर मग त्याचं तूप एकदम बनवते. म्हणजे त्या मोठ्या पातेल्यामध्ये मला एकदम म्हणजे मोकळेपणाने करता येईल. आणि नंतर मग संध्याकाळी काय झाले, आमच्या इकडे तर सारखा प्रॉब्लेम यायला लागला की लाईटच जायला लागले. सकाळ दुपार संध्याकाळ कधी नाही जात असं विचारूच नका. आणि जेव्हा नको असते तेव्हा असते घरात आणि जेव्हा पाहिजे असते तेव्हा लाईट नसते, असं होते. आणि चला मग आता हे संध्याकाळच्या वेळेस लाईट येऊन गेली आता. नंतर मग माझं जेवण चाललेलं होतं, तूप करायचं, परत आमटी मधल्या गॅसवरती केलेली होती आणि साईडला भाकरी करायची चालू होती. तर मग हे सगळं काम असं पटपट चालू होतं.
चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत बाय.